सुरुवातीला महत्त्वाची बातमी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या असंवेदनशीलपणाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेत। अब्दुल सत्तारांनी जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री गावातल्या पीक नुकसानीची पाहणी केली, तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना सत्तारांनी पीक नुकसान पाहण्याऐवजी कृषी विभागाच्या मिलन दौडमध्ये सहभाग घेतला होता। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच सत्तार यांनी शेताच्या बांधावरती जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे। उशिरा का होईना कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना जाग आली आहे, पाहणी केली त्यांनी आणि आता मदत तरी वेळेवरती द्या अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये। तर उशिरा का होईना पण कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना जाग आली आहे। त्यांनी शेताच्या बांधावरती जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली, नुकसानीची पाहणी केली आणि आता ते शेतकऱ्यांना मदत करतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय। आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे। मॅरेथॉन कसले घेताय? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सिद्धार्थ आहेत। सिद्धार्थ, जालन्यातल्या वडीगोद्री गावातल्या पीक नुकसानीची अब्दुल सत्तारांनी पाहणी केली आहे। उशिरा का होईना पण अब्दुल सत्तारांना आता या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची आठवण आली असं म्हणता येईल का? काय सविस्तर अपडेट? निश्चितपणे हा न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे, कारण अब्दुल सत्तार हे एका मॅरेथॉन मध्ये जाऊन धावतात, त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात। मात्र राज्यभर जे अवकाळी पाऊस आहे त्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। अजूनही पावसाचे ढग शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहेत, मात्र याबद्दल कृषी मंत्री संवेदनशील दिसले नाहीत। त्यामुळे न्यूज 18 लोकमतनी सकाळपासून त्यांचे धावतानाचे व्हिडिओ त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला। कृषी मंत्री म्हणून तिथे जाणं त्यांचं योग्य आहे, मात्र काय गरज होती हे ओळखून त्यांनी सर्वप्रथम शेतीच्या बांधावर जायला पाहिजे होतं, लोकांचं नुकसान झालेलं पाहायला पाहिजे होतं, त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये फार मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी 6 ते 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, तरी कृषी मंत्री जे आहेत एकंदरीतच शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही त्याची ओरड सुरू झाली होती। मात्र न्यूज 18 लोकमतनी ही बातमी दणक्यात लावली आणि बीडवरून निघताना त्यांनी शेतामध्ये ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना त्यांनी बांधावर जाऊन भेट घेतली, त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला आणि एकंदरीतच अब्दुल सत्तारांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी नुकसानीची माहिती देणार आणि लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची माहिती नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीतच आपण अब्दुल सत्तार यांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे दाखवून दिलं की तुम्ही कृषी मंत्री आहात, कृषी प्रदर्शन किंवा कृषी संदर्भित कार्यक्रमात जा, मात्र कुठं गरज आहे ओळखून त्या ठिकाणी जा। उशिरा का होईना मात्र आता नक्कीच उशिरा का होईना पण कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना याची जाग आली आहे आणि त्यांनी आता नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। धन्यवाद तुषार गोदाम या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केलाय। 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असा आरोप गायकवाडांनी केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असल्याचं सुद्धा गायकवाड म्हणाले। सरकारी कर्मचारी गडगंज असून त्यांना पेन्शनची गरज नाही। सरकारी कार्यालयातला शिपाईचा भ्रष्टाचार करत असतो, त्यांचा शेतकऱ्यांच्या खिशावरती डोळा असतो असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलाय। तर सरकारी कर्मचाऱ्यांनी 1 रुपया सुद्धा कुणाकडून घेणार नाही असं वचन द्यावं, मगच पेन्शनची गोष्ट करावी असं सुद्धा गायकवाडांनी म्हटलंय। कर्मचारी 8 तास ड्युटी करतो। किती? 8 तास। आमदार 24 तास ड्युटी करतात। आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले। किती वर्ष गमवले? 30 वर्ष संघर्ष केला आणि आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे, आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे। आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, 4-4 पीएचं बक्षीस, ऑपरेटरचं बक्षीस, कार्यालयाचा चहा पाणी, महिन्याचं लाखाभराचं डिझेल आणि तेही जाऊ द्या। हे करताना आमदाराच्या कार्यालयामध्ये जर शेतकरी कोणी आला
रडत आला तर त्याचा आम्ही आसू पुसून त्याला हसत पाठवण्याचा प्रयत्न करतो. शासकीय कर्मचारी काय करतात, शेतकऱ्यातले बिचारे डबे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात. 6 दिवसात होणार कामाला 6 महिने लावतात. एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार. आणि मला सांगा, कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे. 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले. त्यांना काय करते? चपराशी बी सुटत नाही, तो बी याद द्यायचे, शेतकऱ्याला पैसे मागतो. तुम्हाला सांगतो, त्या ऑफिस मध्ये लोक गेले की यायचं फक्त खिचारी नजर राहते की किती पैसे काढतो म्हणून. या कर्मचाऱ्यांना इमानदारीने जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा, यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शनची चालू पाहिजे असेल तर यानं शपथ घ्यावं की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील. सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि मोठ्या सांगायची की आम्हाला हे द्या म्हणून. अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना. काय लायकी आपली तर? सध्या देशभरात बागेश्वर धामचे प्रमुख यांची चर्चा आहे. देशाच्या विविध भागात त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता धीरेंद्र शास्त्री यांना मुंबईतून आमंत्रण मिळालंय. धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संगाचा कार्यक्रम मीरा रोड इथे होतोय. हा कार्यक्रम आज आणि उद्या होणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला अनीसनं आक्षेप घेतलाय. बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याची तक्रार अनीसनं मीरा रोड पोलिसांकडे केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय. पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या कार्यक्रमाविरोधात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सुद्धा लिहिलंय. धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं, त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात विरोध केला जातोय. मीरा रोड पोलीस स्टेशनने दक्षता अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं. तिथले इन्स्पेक्टर दक्षता अधिकारी असतात, तर त्यानुसार त्यांच्यावर ही जबाबदारी 5व्या कलमानुसार सोपवलेली आहे की अशा पद्धतीची एखादी कृती जर त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये घडत असेल तर त्या कृतीला त्यांनी प्रतिबंधित करणं, त्यावर FIR दाखल करणं आणि पुढची कारवाई करणं याची जबाबदारी दक्षता अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे. हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करावी अशी त्यांना तक्रार आम्ही दाखल केलेली आहे. त्याशिवाय ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 याही कायद्याचं उल्लंघन या धीरेंद्र कृष्ण महाराजांनी वारंवार केलेलं आहे. लाँग मार्चमधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं स्थापन केलेल्या समितीतून डॉक्टर अजित नवले यांना वगळण्यात आलंय. लाँग मार्चमधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती. किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड JP गावित आणि विनोद निकोले हे समितीमध्ये असावेत असं सुद्धा सुचवण्यात आलं होतं. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून वगळल्यामुळे किसान सभा झुकणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की आमदार विनोद निकोले आणि JP गावित हे दोनही लढाऊ कॉम्रेड त्या समितीमध्ये आहेत. ते आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे घेऊन जातील आणि सरकारला त्या मागण्यांची अंमलबजावणी करायला लावतील. मात्र अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या माणसाला वगळणं आणि शेतकरी आंदोलनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा संदेश देणं हे जे काम राज्य सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे किसान सभेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तो शेतकऱ्यांसाठी जी समिती तयार केली आहे त्यामध्ये नवलेंचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा आरोप आहे की मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं. हे असं आहे की जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतच हे ठरलं होतं की आमदार आणि माजी आमदार त्याच्यामध्ये राहतील, त्याप्रमाणे आम्ही टाकलं. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासंदर्भात लेखी पत्र दिलंय. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात घोषणा JP गावित यांनी केली. राज्य सरकारनं आमच्या 70% मागण्या या मान्य केल्यात, त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत असं JP गावित यांनी स्पष्ट केलंय. तर वाशीतून आंदोलकांना गावी परतण्यासाठी व्यवस्था नसल्यानं नाशिकहून 10 बसेस सुद्धा मागवण्यात आल्यात. दुपारनंतर हे सर्व आंदोलक आपल्या गावी निघून जातील. जवळजवळ 70% मागण्या ह्या आमच्या महाराष्ट्र सरकारने सरळ म्हणजे आमच्यासमोर त्या मान्य केल्या आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या थोड्या विचाराधीन आहेत आणि म्हणून आम्ही
जे काही इथं लोक आलेले आहेत ह्या लोकांना पण आम्ही विश्वासात घेऊन त्यांना सर्व समजावून सांगून आणि मग आंदोलन मागे घ्यायचं का काय हे ठरवलं होतं. मनमाड, चांदवड आणि नांदगावमध्ये वादळी वाऱ्यासह तुफानी गारपीट पाहायला मिळाली. गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून उभं पीक हातचं गेल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आलाय. तर यवतमाळमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, चना भिजलाय. याशिवाय अमरावतीच्या मेळघाटातील चुरणी परिसरात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीनं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं गहू, हरभरा पिकाचं नुकसान झालंय. भल्या पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे जळगाव तालुक्यातल्या भादली गाव परिसरात सुद्धा केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. सध्या संप सुरू असल्यानं महसूल विभागाच्या कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हा द्विधा परिस्थितीमध्ये अडकलाय. वेळेवरती पंचनामे नाही झाले तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. पूर्णा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे गहू, ज्वारी पिकांसह फळबाग पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय. परिसरातील आंबा, मोसंबी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गारपिटीसोबतच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये झाडाच्या फांद्या तुटल्यात तर काही ठिकाणी अक्षरशः झाडं उन्मळून पडली आहेत. गारपिटीमध्ये आंब्यावरील छोट्या मोठ्या कैऱ्या आणि आंबे पूर्णपणे गळून पडलेत. ठिकठिकाणी आंब्याचा सडा दिसतोय. पूर्णा परिसरात झालेल्या कालच्या गारपिटीनंतर सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. या परिसरात असलेल्या फळबागांमध्ये सुद्धा खूप विदारक चित्र दिसून येते. मी सध्या पूर्णा तालुक्यातील या आंब्याच्या बागेमध्ये आहे. जर आपण या ठिकाणी खाली पाहिलं तर आंब्याची मोठी रास जमिनीवर दिसून येते. मागील काही काळामध्ये या भागात फळबागा लागवडी करून शेतकऱ्यांनी समृद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक संकटापुढे दरवर्षी काही ना काही शेतकऱ्यांच्या समोर अडचणी उभ्या राहतात. यावर्षी सुरुवातीपासून आंब्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात मोहर लागलेला होता. यावर्षी आंब्याचं उत्पन्नही चांगले येईल असं स्वप्न पाहत असलेल्या शेतकऱ्यांना काल रात्री झालेल्या गारपिटीने त्यांच्या स्वप्नावरच अक्षरशः घाला घातलाय. आणि त्यामुळे शेतकरी यातून मिळणाऱ्या उत्पन्न तर सोडूनच द्या, परंतु जो लागवड आणि त्यानंतर जो खर्च आला, वेळोवेळी या झाडांची निगा राखण्यासाठी जो खर्च आला तो सुद्धा खर्च निघू शकत नाहीये. आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. काल झालेल्या वादळ वाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागातील झाडं देखील उन्मळून पडली आहेत. आणि त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणे गरजेचं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, पूर्णा, परभणी. मुळशी तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी पीक भुईसपाट झालंय तर आंब्याचे मोहर सुद्धा गळून पडलेत. पंचनामा करायला अधिकारी उपलब्ध नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे बटाटा, ज्वारी आणि आंब्याचं नुकसान झालंय. ही नुकसान भरपाई कधी मिळणार या आशेवरती आता शेतकरी आहेत. नागपुरात सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून आज उद्या मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्यासह अन्य पिकांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मारी संकट निर्माण झालंय. वाशिममधील पांगराबंदी, वाई, वारला, कुत्तरडोह, वाळूजसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. गारपिटीनं हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी करडई, भाजीपाला पिकांसह लिंबू फळबागांचं सुद्धा अतोनात नुकसान केलंय. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होतीये. तर सोलापूरमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं. शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शेकडो एकरवरल्या उभं पीक हे आडवं झाल्यामुळे शेतकरी संकटात आहे. तर नांदेड जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 4794 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनानं सादर केलाय. अद्यापही अनेक भागात पंचनामे सुरू असल्यानं नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मुदखेड तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालं. हजारो हेक्टरवरील केळी, गहू, ज्वारी, हरभरा ही पिकं अक्षरशः आडवी झाली. नैसर्गिक आपत्तीत 12 जनावरं दगावली असून 19 जनावरं जखमी झाली आहेत. तर धुळे जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय. गेल्या 10 दिवसात सलग दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यात मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
वादळी वाऱ्याचा झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेलं मका पीक पूर्णपणे भुईसपाट झालंय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेल्यानं शेतकरी उद्ध्वस्त झालाय. तर कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातील म्हणजे सिल्लोड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालंय. गारपिटीमुळे शेतातील संपूर्ण पीक भुईसपाट झालंय. जळगावातल्या हिवरा रोशणगाव इथे महावितरणच्या टॉवरवरती चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. शेतामध्ये वर्षभरापासून महावितरणनं टॉवर उभं केलाय. यासाठी शेतकऱ्यांना मोबदलाही दिला जाणार होता. मात्र 1 वर्ष उलटून सुद्धा शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाहीये. तसंच पिकांची नासाडी होत असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. जमिनीचा मोबदला राज्य सरकार मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही जे उटोचा प्रकल्प विद्युत प्रकल्प केला त्या प्रकल्पामध्ये तुम्ही या ज्या शेत जमिनीचं जे अधिग्रहण करण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात तुम्ही याचा धरला आहेत का नाही, शेतकऱ्याचा मोबदला देण्यासाठी धरला आहेत का नाही, आणि जर धरला असेल तर त्या शेतकऱ्याला तुम्ही मोबदला का देत नाही. तुम्ही जर काय आम्हाला आता येणाऱ्या ज्या काळात ही लाईन जोडण्यापूर्वी जर काय तुम्ही पैसे दिले नाही तर यापुढे तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. गोंदियातल्या सौंदड इथे बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. 4 राज्यातून 100हून अधिक बैलगाडा यामध्ये सहभागी झालेत. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी झाली. दिल्ली हरिद्वार हायवेवरती जिथे क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाला होता तिथे पुन्हा एकदा मोठा अपघात झालाय, ज्यात कारमधले प्रवासी जखमी झालेत. सुदैवाने यात अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गाचा डिवायडर तोडून कार पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. मात्र सुदैवानं कारमधले लोक किरकोळ जखमी झालेत. दिल्ली हरिद्वार महामार्गावरील नरसन परिसर अपघातांचा ब्लॅक स्पॉट बनतोय. तर पोलिसांचं म्हणणं आहे की महामार्गावरील अतिवेगामुळे हे अपघात घडतायत. मराठवाड्यामध्ये 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस पडल्यानं धबधबे ओसंडून वाहत आहेत. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अजिंठा इथल्या वाघूर नदीला पूर आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरावरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. जेसीबीनं घराचा दरवाजा तोडला असून इम्रान खानच्या घरामध्ये तोडफोड करण्यात आली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरावरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. जेसीबीनं त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आलाय. सोबतच त्यांच्या घरामध्ये सुद्धा तोडफोड करण्यात आली.